नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुंदर असे हे तोरण कम बॉर्डर पट्टी जे आहे ते बनवायचं आहे. तर तुम्ही याला बॉर्डर किंवा कॉर्नर रांगोळी आणि तोरण दोन्ही म्हणून यूज करू शकता. तर बघा, यामध्ये असे सुंदर सुंदर लाल कलरचे फुलं आहेत आणि पूर्ण असं मल्टी कलरमध्ये हे बनलेलं आहे. तर यासाठी आपल्याला 5 नंबरचे मोती लागतील, लाल, हिरवे, पांढरे, पिवळे आणि लाईट ग्रीन. ठीक आहे. आणि याच डिझाईनला तुम्ही कलश महिरप म्हणून देखील यूज करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला 3 लाईट ग्रीन कलरचे मोती आणि 1 पांढरा कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर गाठीच्या जवळच्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि एक असा चौकोन बनवायचा आहे. ठीक आहे. तर बघा, इथे असा चौकोन बनला. त्यानंतर आपण समोरच्या अजून एका हिरव्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. तर आता इथे अशा प्रकारे या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला आता एक डार्क ग्रीन, एक पांढरा आणि एक लाईट ग्रीन, ठीक आहे, असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मागच्या ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला सुई खालचा जो पांढरा मोती ओवलेला होता आपण त्या मोत्यात आणायचा आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे आणि 1 पिवळा मोती ओवायचा आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं अजून एकदा सुई काढून घ्यायची. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि बाजूला जो पिवळ्या कलरचा मोती आलेला आहे त्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे हे 3 चौकोन तयार झाले. आता पिवळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 2 लाल आणि 1 पांढरा मोती ओवायचा आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली होती पिवळ्या त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. त्यानंतर समोरच्या लाल मोत्यातनं सुई फिरवली आहे आणि 1 लाल 1 हिरवा मोती ओवला आणि बाजूचा डार्क हिरवा आणि खालचा लाल मोती ह्या 2 मोत्यातनं सुई काढली आणि इथे अजून एक चौकोन आपण बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला सुई फिरवत लाल हिरवा मोत्यातनं पांढरा जो मोती आहे, पांढरा कलरचा जो वरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. एवढं झाल्यावर आता इथे आपल्याला 1 पांढरा आणि 1 पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे आणि खालचा 1 हिरवा आणि त्याच्या समोर असलेला पांढरा मोती ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला सुई फिरवत समोर आणायची आहे. पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. बघा, इथे पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती आता 3 मोती ओवायचे. कोणते? तर 1 पांढरा, 1 डार्क हिरवा आणि 1 पांढरा असे 3 मोती ओवले आणि त्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतली. आता काय करायचं, खाली जो पांढरा मोती आलेला आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर 1 पांढरा आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आहे आणि बघा, बाजूचा 1 लाल आणि जस्ट आत्ता जो आपण पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली तो पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला जो लाल मोती दिसत आहे त्या मोत्यात जायचं. कसं? तर ह्या हिरव्या मोत्यातनं लाल मोत्यात जायचं. नंतर लाल मोत्यातनं त्याच्या खाली जो लाल आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर आता इथे लाईट ग्रीन 1 आणि 1 पांढरा असे 2 मोती ओवायचे आणि ते जे 2 लाल कलरचे मोती दिसत आहेत त्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आपल्याला सुई फिरवायची आहे इकडच्या बाजूला उजवीकडच्या पांढऱ्या मोत्यातनं. ठीक आहे. आता बघा, पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 1 पांढरा, 1 पिवळा, 1 पांढरा असे 3 मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 2 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा फिकट हिरवा आणि खालचा पांढरा ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं, तर आता 3 मोत्यातनं सुई काढणार. परत आपल्याला 3 मोत्यातनं सुई काढून वरती जो हिरव्या कलरचा मोती दिसत आहे त्या हिरव्या कलरच्या मोत्यातनं आपण सुई काढून घ्यायची आहे. आता एवढं झाल्यावर इथे आपल्याला परत 1 डार्क हिरवा आणि 1 लाल मोती ओवायचा आणि इकडचा 1 लाल आणि 1 हिरवा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. म्हणजेच आपण इथे परत चौकोन तयार केला. आता आपल्याला काय करायचं आहे, उजवीकडे जो लाल मोती आहे कडेचा त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर हिरव्या मोत्यातनं लाल मोत्यामध्ये येणार. आता ह्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 3 मोती ओवायचे. 1 लाल, 1 पांढरा आणि 1 लाईट ग्रीन
असे 3 मोती ओवल्यावर ज्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे। त्यानंतर काय करणार, आता आपल्या समोर बघा एक त्याच्या जस्ट खाली जो लाल मोती आलेला आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची। आता इथे एवढं झाल्यावरती आपल्याला एक लाईट ग्रीन आणि एक पांढरा असे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत। आणि बघा हे जे 2 लाल कलरचे मोती दिसत आहेत आधी ओवलेले, ह्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि चौकोन बनवायचा। आता आपल्याला सुई फिरवायची आहे हिरवा पांढऱ्या मोत्यातनं आणि पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार, ठीक आहे। तर 3 मोत्यातनं टोटल आपण सुई फिरवून घेतली। त्यानंतर एक पांढरा आणि एक डार्क हिरवा मोती ओवला आणि वरचा पांढरा आणि त्याच्या खालचा पिवळा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर आता ह्या पांढरा आणि समोर एक जो हिरवा आहे त्या डार्क हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। एवढं झाल्यावरती आता काय करायचं तर 2 लाल आणि एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आणि आता ज्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर आपल्याला समोर एका लाल मोत्यातनं सुई काढायची आहे आणि आता काय करायचं एक लाल आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा। त्यानंतर आता बघा बाजूचा एक हिरवा आणि खालचा एक लाल ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आणि चौकोन बनवायचा। त्यानंतर बघा आता ह्या खालच्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला परत 3 मोत्यातनं सुई फिरवायची। तर लाल आणि पांढरा तर अशा प्रकारे आपण ह्या 3 मोत्यातनं सुई फिरवणार आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। एवढं झाल्यावरती आता नेक्स्ट काय करायचं आहे तर एक पांढरा आणि एक पिवळा असे 2 मोती ओवायचे आणि बघा खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा तशा 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर मधल्या पांढऱ्या मोत्यातनं पिवळ्या मोत्यामध्ये यायचं आहे। उजवीकडे जो पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढली। आता यावेळी मात्र आपल्याला 3ही पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। त्यानंतर आता बाजूला खालच्या साईडला जो पांढरा मोती आलेला आहे नेक्स्ट पांढरा मोती त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। एक लाईट ग्रीन आणि एक लाल असे 2 मोती ओवायचे आहेत आणि इकडच्या साईडला डाव्या साईडला जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर त्याच्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं काढायची। पांढऱ्या मोत्यातनं काढल्यावर 3 मोत्यातनं काढायचं हिरवा आणि 2 लाल, तर टोटल अशा प्रकारे आपण ह्या सर्व मोत्यातनं सुई फिरवत फिरवत लाल मोत्यापर्यंत यायचं आहे। त्यानंतर 2 डार्क हिरव्या कलरचे मोती ओवायचे आणि त्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। एवढं झाल्यावर आता आपल्याला उजवीकडे जो हिरवा मोती दिसत आहे डार्क हिरवा त्या मोत्यातनं सुई काढायची आहे। आता ह्या डार्क हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आता इथे आपल्याला एक पांढरा एक पिवळा आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर आता ज्या डार्क हिरव्या मोत्यातनं सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर जस्ट त्याचा समोर जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 2 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत आणि बाजूला जो हिरवा आहे तो हिरवा आणि त्याच्या खालचा पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ह्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढायची आणि पांढऱ्या मोत्यापर्यंत यायचं आहे। पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर एक लाईट ग्रीन आणि एक लाल असे 2 मोती ओवायचे आणि मागच्या साईडचे 2 मोत्यातनं सुई काढायची पांढरा आणि लाल, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला सुई मधल्या हिरव्या मोत्यातनं फिरवायची आणि उजवीकडे जो लाल मोती आहे पहिला लाल मोती आहे वरच्या साईडचा त्या लाल मोत्यातनं सुई काढायची। आता इथे एक लाल आणि 2 हिरवे असे टोटल 3 मोती ओवायचे आणि आता ज्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर त्याच्या समोर जो एक लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढणार नेक्स्ट मोत्यातनं। आता इथे आपल्याला एक लाईट ग्रीन आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि बाजूला जे 2 लाल कलरचे मोती दिसत आहेत त्या 2 लाल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर आता आपल्याला लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यात आणि पिवळ्या मोत्यापर्यंत यायचं आहे। पिवळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 2 पांढरे मोती ओवायचे आणि वरती जो पांढरा आणि पिवळा आहे त्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि चौकोन बनवायचा। त्यानंतर परत आपल्याला खालचा एक पांढरा करून इकडे उजवीकडे जो खालचा पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 2 लाल आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून समोरच्या एका लाल मोत्यातनं सुई फिरवायची आहे। एवढं झाल्यावरती आता इथे आपल्याला एक लाल आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि डावीकडच्या 2 मोत्यातनं सुई काढायची।
ठीक आहे, लाल मोत्यातनं सुई काढली बघा। आता आपल्याला हा लाल पांढरा करून हिरव्या मोत्यापर्यंत सुई आणून घ्यायची आहे। ठीक आहे, तर हिरव्या मोत्यातनं डार्क हिरव्या मोत्यातनं सुई आपण काढल्यावर इथे एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन मोती व्हायचे आहेत आणि खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचा एक हिरवा, ह्या दोन मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर उजवीकडे जो पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता काय करायचं तर एक हिरवा आणि दोन पांढरे असे टोटल 3 मोती व्हायचे आणि त्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता काय करायचं, खालचा जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर एक डार्क हिरवा आणि एक लाल असे दोन मोती ओवले आणि बाजूचा एक लाल आणि एक हिरवा ह्या दोन मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला समोरच्या 3 मोत्यातनं सुई फिरवायची आहे। तर 3 मोत्यातनं सुई फिरवल्यावर आपण निघणार लाल मोत्यामधनं। ठीक आहे, तर लाल मोत्यातनं सुई काढल्यावर एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन मोती व्हायचे आणि इकडचे दोनही लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढायची। त्यानंतर आता सुई फिरवायची आहे आणि उजवीकडे जो पिवळा मोती येतो त्या पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची। आता इथे देखील आपल्याला परत एकदा 3 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि ज्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पिवळ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 2 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि वरती जो हिरवा आहे डार्क हिरवा आणि त्याच्या समोर असलेला एक पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर 3 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची। तर 2 हिरव्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यात येणार। त्यानंतर 2 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवायचे आणि खालचा एक लाईट ग्रीन आणि एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि उजवीकडचा जो हिरवा मोती आहे वरच्या साईडचा त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे आणि आता आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। बघा, पहिले जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे देखील असा एक लाईट ग्रीन कलरचा मोती दिसत आहे। आता आपल्याला सर्व प्रोसेस सेम करत जायची आहे। तर काय करणार, एक लाईट ग्रीन, एक पांढरा, एक लाईट ग्रीन असे 3 मोती ओवायचे आणि ह्या लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर खालच्या लाईट ग्रीनमध्ये यायचं आहे, म्हणजेच ह्या चौकोनातला खालचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे। आणि बघा, मागच्या वेळी जसं आपण ओवलेलं होतं सेम तसंच आता एक हिरवा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर बाजूच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। आता हे फिकट हिरवे आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करणार, ह्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर समोरच्या 3 मोत्यातनं सुई फिरवत पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची। त्यानंतर एक पांढरा आणि एक पिवळा मोती ओवायचा आणि डाव्या साईडला जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर सुई फिरवायची आणि उजवीकडच्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, लक्षात आलं का आपण कसं रिपीट करत आहोत। आता आपल्याला हीच प्रोसेस सेम अशीच वाढवत जायची आहे आणि तुम्हाला जेवढं लांब तोरण बनवायचं आहे तेवढं लांब तुम्ही हे असंच रिपीट करत जाणार। बघा, समोरची स्टेप काय येईल तर 2 लाल आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर समोरच्या एका लाल मोत्यातनं सुई काढायची आणि आता सेम असंच आपल्याला रिपीट करत जायचं आहे। तुम्हाला जेवढं लांब बनवायचं आहे तेवढं तुमच्या साईजच्या अकॉर्डिंगली हे बनवून घ्यायचं। ठीक आहे, आता बघा इथे आपण ही थोडीशी पट्टी अशी वाढवलेली आहे। आपण इथे दाखवण्यासाठी फक्त थोडंसंच लांब बनवलेलं आहे, जास्त लांब बनवलेलं नाही आहे। तर तुम्हाला जेवढं लांब हवं असेल तेवढं लांब तुम्ही हे बनवून घ्यायचं। आता काय करायचं आहे तर एवढं जर तुम्ही बॉर्डर यूज करणार असाल तर एवढं देखील करू शकता आणि तोरण बनवणार असाल तर आपल्याला लूप बनवावं लागेल। त्यासाठी आपण वरच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि 8 हिरवे मोती ओवायचे आणि परत एकदा आपल्याला त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, खालचे जे लटकन होते ते बनवायचे आहेत। तर ते बनवण्यासाठी आपल्याला सुई मागच्या साईडला मागच्या दिशेने फिरवत आणायची आहे आणि सगळ्यात खालची जी लाईन आहे त्यात जो पहिला लाईट हिरव्या कलरचा मोती येतो खालच्या लाईनमधला पहिला लाईट हिरव्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, लाईट हिरव्या कलरच्या मोत्यातनं खालच्या लाईनच्या आपण सुई काढून घेतली। आता एवढं झाल्यावरती काय करणार, आता इथे आपल्याला लटकन बनवायचं। त्यासाठी आपण 3 लाईट ग्रीन कलरचे मोती, एक डार्क ग्रीन कलरचा मोती आणि 3 लाल मोती ओवायचे आणि जो डार्क हिरवा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि चौकोन बनवायचा। ठीक आहे, अपोजिट साईडने सुई काढली आणि चौकोन बनवला। त्यानंतर परत 3 लाईट ग्रीन ओवले आणि 6 पांढरे मोती ओवले। त्यानंतर आता पहिला जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि 6 मोत्यांचा एक इथे गोल बनवायचा आहे।
हा 6 मोत्यांचा एक गोल बनल्याच्या नंतरनं आता काय करणार आपण, तर एक पिवळा मोती ओवायचा आहे आणि हे जे आता जे फूल बनलेलं आहे त्याच्या सेंटरला हा पिवळा मोती लावायचा. त्यासाठी 3 मोती सोडायचे. चौथ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. एकदा ह्या सर्व मोत्यातनं फिरवायचं आणि पहिल्या नंबरचा जो पांढरा मोती होता त्या पहिल्या नंबरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलं का? इथे आपण हे फूल बनवत आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे फूल पूर्ण बनून तयार होईल. त्यानंतर ना आता आपल्याला परत एकदा 3 लाईट ग्रीन कलरचे, एक डार्क ग्रीन कलरचा आणि 3 लाल कलरचे मोती ओवायचे आणि जो डार्क ग्रीन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर बघा इथे परत एक आपण असा छोटासा चौकोन बनवला. त्यानंतर परत एकदा 3 लाईट ग्रीन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता बघा खालच्या लाईनमध्ये जो नेक्स्ट लाईट ग्रीन कलरचा मोती येईल, खालच्या लाईनमध्ये जो नेक्स्ट लाईट ग्रीन कलरचा मोती येतो त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, आता हे आपण असं एक मोत्यांचंच लटकन बनवलेलं आहे. इथे आपण कुठल्याही घंटीचा वगैरे उपयोग केलेला नाही. आता आपल्याला काय करायचं, समोरच्या लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे, आपल्याला सुई फिरवत फिरवत न्यायची आहे सर्व मोत्यातनं. त्यानंतर लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता जसं आपण हे लटकन बनवलेलं होतं सेम तसंच आपल्याला लटकन रिपीट करायचं आहे आणि समोरच्या लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला जेवढी तुमची लांबी ही बनलेली असेल तर तेवढं लांबीला तुम्हाला हे अशा प्रकारे लटकन बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं शेवट जेव्हा येईल, शेवटी काय करायचं, तर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला लूप बनवायचा आहे. ठीक आहे ना, अडकवण्यासाठी तोरण. तर त्यासाठी परत काय करणार, आता लास्टच्या ह्या मोत्यातनं आपल्याला एकदम डावीकडचा वरच्या लाईनमधला जो हिरवा मोती आहे, डावीकडचा हिरवा मोती, त्या मोत्यातनं सुई काढायची. तिथे देखील 8 मोती ओवायची आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून आपल्याला तोरणचा जो लूप आहे तो बनवून घ्यायचा. आता जर तुम्ही कलश महिरप किंवा तोरण बनवणार असाल तर तुम्हाला हे लूप बनवून घ्यायचे आहेत. कलश महिरप बनवण्यासाठी या लूपमधनं दोरा टाकायचा किंवा लेस टाकायचा आणि कलशाला बांधायचं. ठीक आहे, आणि जर तुम्ही नुसती बॉर्डर रांगोळी बनवणार असाल तर तुम्हाला लूप बनवण्याची गरज नाही. फक्त हे जे मेन जे मधली लाईन आणि हे जे लटकन आहे तेवढंच बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं हे सुंदर असे आणि एकदम सोपं आणि छोटंसं क्यूटचं हे तोरण कम बॉर्डर पट्टी कॉर्नर रांगोळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. बघा तशी तर याची प्रोसेस खूप सोपी आहे, पण तुम्हाला जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही सेटिंग्समधनं व्हिडिओची स्पीड कमी करून एक एक जे आहे स्टेप व्यवस्थित बघून हे बनवायचं आहे. तर तुम्हाला आमचा हा आजचा सुंदर असा क्यूट असा छोटासा बॉर्डर डिझाईन किंवा तोरण डिझाईन कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीनच हा व्हिडिओ बघितला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज, बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते देखील पहा. तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. धन्यवाद.